धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलू शकतो असं आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. कायद्याचं पालन करण्याचा सगळा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. अगर अशा पद्धतीच्या अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांवर होत असतील, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकावर होत असतील, तर ईद पण कुठेतरी येते हे लक्षात ठेवावं. तू ज्यांच्या जिहाद्याची चाटतोस त्यांना विचार कधीतरी बाबरी मस्जिद, कधी हज यात्रेबद्दल जरा थोबाड उघडायला आणि माफी मागायला. हेच तर ह्यांच्या धर्मामध्ये आहे ना. छातीवर किंवा समोर येऊन लढणार नाही, लपून अंडी मारणार, लपून चपलं मारणार. हे तुमच्या कुराणमध्ये लिहिलं आहे का? हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे जिहादी आहेत, जे त्या बिल्डिंग मध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे नावं आलेली आहेत. आता पुढे बघा कसे कार्यक्रम होतात. हिंदूंवर जे सातत्याने अशा पद्धतीचे ज्या प्रकार होतात, मग असे जे काही जिहादी ज्या बिळामध्ये लपलेले आहेत त्यांना काय आम्ही सोडणार नाही. मधल्या माझगावमध्ये एक प्रकार घडला. गणपती खरं तर आगमनावेळी काही सोसायट्यांमधनं अंडी फेकण्यात आली आगमनाच्या दरम्यान. त्यावेळेस पूर्ण तणावपूर्ण वातावरण. आम्ही नेहमी बोलत आलेलो आहे की आपल्या देशामध्ये भाईचारा, सर्वधर्म समभाव, गंगा जमिनी तहजीब आता ते नेमकं कुठे लपलेले आहेत हा प्रश्न मला ह्या निमित्ताने विचारायचा आहे. आपल्या ह्या राष्ट्रामध्ये अगर गंगा जमुना तहजीब आणि भाईचारा असेल तर ज्यांना ईद आणि मोहरम साजरा करण्याचा अधिकार आहे त्यांना गणेश उत्सव आणि हिंदू सण त्याच पद्धतीने हिंदूंना साजरा करण्याचा अधिकार नाही आहे का? मी आपल्यासारख्या पत्रकार बांधवांना विचारेन की कुठलाही ईद मोहरम च्या सणांच्या वेळी एक अशी घटना कोणीही दाखवावी किंवा आपण लोकांनी कुठला रिपोर्ट केला असेल त्या ईद मोहरम आणि ह्यांच्या कुठल्याही सणांच्या काळात कुठल्या हिंदूंनी त्यांच्यावर चपला मारली, त्याच्यावर अंडी मारली, त्याच्यावर दगड मारली अशी एक घटना दाखवल, कुठलीच भेटणार नाही. मग नेमका अगर गणेश उत्सवाची अगर मिरवणूक निघत असेल मग ह्यांना अंडी मारण्याची का विचार डोक्यात येतात? मग अशा ह्या जिहाद्यांना ही घाण आम्ही मुंबईमध्ये नेमकं का ठेवायची? तुम्हाला आमच्याच देशामध्ये राहून आमचेच अगर हिंदू सण अगर तुम्हाला साजरा सहन होत नसतील, ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात त्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच तुम्ही हिंदू सणांवर, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकींवर तुम्ही दगडा मारत असतील, अंडी मारत असाल तर पोलीस आपली कारवाई नक्की करेल आणि केली पण आहे. रात्री सगळ्या केसेस घेतलेल्या आहेत. पण हिंदूंच्या ज्या भावना आहेत, हिंदूंवर जे सातत्याने अशा पद्धतीचे ज्या प्रकार होतात, मग असे जे काही जिहादी ज्या बिळामध्ये लपलेले आहेत, आम्हाला अशा पद्धतीचे प्रकार आमच्या हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असताना आम्ही सहन करणार नाही. पोलिसांनी योग्य का हाताळलं, पण अगर अशा पद्धतीच्या अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांवर होत असतील, आमच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकावर होत असतील, ईदचा दिवस पण येईल, मोहरमचा दिवस पण येईल. आमच्या भगवद्गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची पण मुभा दिलेली आहे. धर्म रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलू शकतो असं आमच्या भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून आम्ही कायद्याचं पालन करण्याचा सगळा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे जिहादी आहेत, जे त्या बिल्डिंग मध्ये लपलेले आहेत, आमच्याकडे नावं आलेली आहेत.
परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी काही गुन्हा नोंद केलेला आहे का? मुंबई पोलिसांशी तुमचं काही फोनवरतून बोलणं झालंय का? आणि ज्यांनी कोणी अंडी फेकली आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला? पोलिसांनी काल रात्रीच गुन्हे दाखल केलेले आहेत. कितीही अंडी फेकल्यानंतर हेच तर ह्यांच्या धर्मामध्ये आहे ना, छातीवर किंवा समोर येऊन लढणार नाही, लपून अंडी मारणार, लपून चपलं मारणार. ह्यालाच काय आपण इस्लाम धर्म म्हणतो का? दुसऱ्या धर्मांवर, दुसऱ्या धर्माच्या सणासुदीवर, उत्सवांवर दगडी मग आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये चूक काय? आम्ही जी हिंदूंची बाजू घेतो त्याच्यामध्ये चूक काय हे सांगावं. आता आम्ही कुठल्याही ईदच्या मिरवणुकीवर, सणांवर काही केलेलं नाही. तुम्हाला कधीच कुठल्या सणासुदीला साजरा करण्यामध्ये आम्ही हस्तक्षेप केला नाही. आणि म्हणून ही पोलिसांचा कारवाई केलेली आहे. पण आम्हीही यांच्यावर फार बारीक लक्ष ठेवून आहोत. पोलिसांची कारवाई होईलच, पण तुम्ही आमच्या रेडारवर आलेला आहात हे लक्षात ठेवा. परंतु कायदा सुव्यवस्था या निमित्ताने बिघडताना पाहायला मिळते. अंडी फेकल्याचा प्रकार हा गंभीरच आहे. या सगळ्या संदर्भाची मुख्यमंत्र्यांना तुम्ही काही कल्पना बघा, आदरणीय मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टीवर फार बारीक लक्ष ठेवून आहेत. शेवटी मी सांगितलेलं आहे वारंवार, आपल्या राज्याला एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून, एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी तिथे बसलेले आहेत. हिंदूंवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय हा सहन केला जाणार नाही. हे सरकार हिंदूंनी निवडून आणलेलं आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी आमचं सरकार आहे. म्हणून अशा जिहाद्यांना कोणीही त्यांच्या पाकिस्तानमध्ये अब्बा बसून अगर सुरक्षेला देत असतील, हवा भरत असतील, तर ह्या जिहाद्यांच्या या हिरव्या सापांना ठेचण्याचे सगळे कार्यक्रम आमच्याकडे आहेत हे लक्षात ठेवा. सर, एवढी हिंमत कशी वाटते अंडी फेकण्यापर्यंत? तपून यांच्या मागे आहे का, ज्यामुळे यांची हिंमत एवढी? जे मागे आहेत, पुढे आहेत, खालती आहेत, वरती आहेत, त्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचू. यांचे कोण कोण पाकिस्तानमध्ये बसलेले अब्बा आहे जे यांना हवा भरतात, यांना जिहाद शिकवतात. आता तुम्हाला पाकिस्तानमध्ये बसून तुम्ही कधी कुठल्या ईदच्या मिरवणुकीवर तुम्ही अंड्या मारण्याची हिंमत कराल का? जिवंत कापून टाकतील तुम्हाला. बघा बांगलादेशमध्ये काय चाललंय. बांगलादेशमध्ये राजरोज पद्धतीने हिंदूंना मारण्याचा कार्यक्रम चालू आहे. कालच 4 हिंदूंना मारलंय. मग काही इस्लामिक राष्ट्रामध्ये असं करण्याची हिंमत कोण करणार नाही? ही सगळी नाटकं मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही सहन करायची, जिथे आमच्या हिंदू सणांच्या वेळीच तुम्हाला अंडी मारायची आहे. मग तुमच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये कुठे अंडी पडली तर, तिथे डोकी फुटली तर मग सुरू कोणी केलं? मग उद्या आमच्या हिंदू समाज ज्यांनी त्याच्यावर तिसरा डोळा उघडला तर? म्हणून ही घटना लक्षात ठेवायची. सुरुवात कोणी केली? आमच्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे. लोकांचं, हिंदू समाजाचं, आदरणीय देवेंद्र फडणवीस यांवर विश्वास आहे. पण तुम्ही अगर आम्हाला परत परत डिवचत असाल ना, तर मग आम्हालाही तिसरा डोळा कधीतरी उघडायला लागेल हे लक्षात ठेवा. तर सर, संजय राऊत हे सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करताना पाहायला मिळतात. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक बिल जे आहे, मला असं वाटतं आजचा विषय हा महत्वाचा आहे. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून आज ह्या विषयावर भूमिका स्पष्ट करणं, हिंदू समाजाला एकंदरीत ताकद देणं माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. म्हणून मी अन्य प्रश्न पुढच्या पत्रकार परिषदेत बोलेल. महादेववरून रोहित पवारांनी तुमच्यावर प्रतिक्रिया केलेली आहे की जेव्हा राम मंदिरासंदर्भातील गैरव्यवहाराचा मुद्दा आला तेव्हा नितेश राणे नक्की कोणत्या विभागातून बसले होते असं? नाही, मी तेव्हाही बोललेलो. तुमच्यासारखं कुठल्या मुल्ला मौलवींच्या पदराखाली बसलेलो नव्हतो. आमच्या हिंदू समाजाच्या लोकांनी तेव्हा अभिमानाने स्वीकारलं की हो, चूक झालेली आहे. जे आमच्या भगवद्गीतेमध्ये पण शिकवलेलं आहे, चूक स्वीकारून योग्य मार्गावर चला. पण तुझ्या बाबरी मस्जिदमध्ये जी काही वेस्ट बेंगॉलमध्ये बाबरी मस्जिद बांधली जाते आहे, त्याच्यात जेव्हा डोनेशनमध्ये काही स्कॅम झाले तेव्हा रोहित पवारने थोबाड उघडला नाही का? पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा तुला टोचेल म्हणून. हज यात्रेमध्ये होणारे जे सातत्याने गैरव्यवहार आहेत त्याच्याबद्दल कधीतरी रोहित पवारने थोबाड उघडावं, मग बघू हिंमत आहे का त्यांना. म्हणून आम्हाला आमच्या सनातन हिंदू धर्मामध्ये आम्हाला तसे संस्कार दिलेले आहेत चूक स्वीकारण्याची. पण तू ज्यांच्या जिहाद्यांची चाटतोस त्यांना विचार कधीतरी बाबरी मस्जिद
कधी हज यात्रेबद्दल जरा थोबाड उघडायला संस्काराचा भाग असतो. हाच तो फरक आहे ना कुराण आणि भगवद्गीतेमध्ये. सर भी जानना चाहेंगे कल मुंबई में जो है आमने पिकनिक की घटना हुई तो जो जो हमें गणेश चतुर्थी के जो मिरौनुक निकल रही थी उसके ऊपर कोई जिहादियों ने अपना असली रंग दिखाया. हम लोग इनको हरे साहब क्यों बोलते हैं वो कल फिर एक बार सिद्ध हो गया. जो गंगा जमुना तहजीब बोलने वाले, जो भाईचारा बोलने वाले, सर्वधर्म समभाव बोलने वाले, अभी वो बंदर गए कहाँ, कौन से झाड़ पे बैठे हैं, उन्होंने बताना चाहिए. फिर जो नियम ईद के वक्त लगता है, जो शांति तरीके से ईद के सभी त्योहार मनाए जाते हैं. माझगाव मोरया गणपती आगमनाच्या मिरवणुकीवर कॉन्टिनेंटल हाईट्स टॉवर या इमारतीमधून अंडी आणि दगड फेकल्याचा आरोप माझगाव मोरया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आता यावर भाजप नेते, राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे बोलले आहेत. अंडी फेकण्याचे प्रकार होत असतील तर ईद येते हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिलाय. आमचे हिंदू सण होत नसतील, ज्या देशात 90% हिंदू राहतात, हिंदू राष्ट्रात राहून हिंदू सणांवर, गणेशोत्सवावर, मिरवणुकीवर दगडफेक, अंडीफेकीचे प्रकार होत असतील तर पोलीस कारवाई करतीलच, केली पण आहे, सगळ्या केसेस घेतल्या आहेत असं नितेश राणे यांनी सांगितलंय. हिंदूंच्या ज्या भावना आहेत, हिंदू सणांच्या बाबतीत असे प्रकार होत असतील तर असे जिहादी ज्या बिळात लपले आहेत त्यांना सोडणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार असताना आम्ही हे प्रकार सहन करणार नाही. केस दाखल झालेली आहे, पोलिसांनी योग्यपणे प्रकरण हाताळलं आहे. पण अशा पद्धतीने अंडी फेकण्याचे प्रकार हिंदू सणांविरोधात होत असतील, गणेश मिरवणुकीच्या बाबतीत हे घडत असेल तर ईद पण कुठेतरी येते हे लक्षात ठेवावं. मोहरमचा दिवस पण येईल. धर्मरक्षणासाठी आमच्या भगवद्गीतेमध्ये शस्त्र उचलण्याची मुभा सुद्धा दिली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. कायद्याचं पालन करण्याचा ठेका फक्त हिंदूंनी घेतलेला नाहीये असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. सर्वधर्म समभाव, सेक्युलर हे जे कोण टेप रेकॉर्डर आहेत ते कुठल्या बिळात लपले आहेत, अशा पद्धतीने हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने जिहादी ज्या बिल्डिंगमध्ये लपलेले आहेत त्यांच्याकडे त्यांची नावं आलेली आहेत. पुढे बघा कसा कार्यक्रम होतो असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय.